जवळपास मागील 2 दशकांपासून हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्या निवासस्थानाला हिंदूगड म्हणून ओळखलं जायचं, परंतु याच हिंदूगडावरती काही लोकांकडून अज्ञातपणे आक्रमण करण्यात आलं आणि आपण जर पाहिलं तर जवळपास या संपूर्ण भागाची तोडकाम पाडकाम जे आहे ते काही लोकांनी केलेलं आहे। आपण पाहतोय की हा संपूर्ण हिंदूगड हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाचं स्थान जे आहे, निवासस्थान जे आहे ते होतं आणि धनंजय भाई देसाई पुण्यामध्ये नाही आहेत हे माहीत असल्यामुळे काही जणांकडून या सगळ्यावरती हल्ला करण्यात आला। अनेकांचं कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की दरोडा घालण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील केला गेला। आपण पाहतोय हे किचन आहे, घरामध्ये स्वयंपाक बनत असताना देखील अज्ञात लोकांनी जो आहे तो जेसीपी या सगळ्या घरावरती चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यावेळेस घरामध्ये जे जे होते ते आपल्या सगळ्यासोबत आहेत। काही धनंजय देसाई यांचे कार्यकर्ते आहेत, कारण का हजारो लाखो कार्यकर्त्यांचे फॉलोअर्स म्हणून ओळखले जातात आणि हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते देखील राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची आस्था जी आहे ती निवासस्थानाशी निगडीत आहे। तुम्ही त्या दिवशी घरामध्ये होतात, नेमकं काय झालं हे, कशा पद्धतीने ते सगळे लोक आले आणि त्यांच्याकडून काय घडामोडी किंवा कृती केल्या गेल्या? ते डायरेक्ट आले आणि मला डायरेक्ट घराच्या बाहेर वगैरे काढलं। मी स्वयंपाक बनवत असताना आतून बाहेर हे काढलं, मुलींना वगैरे खेचलं, या 2 मुलींना, आणि मुलींच्या अंगाला वगैरे स्पर्श करायला लागले सगळ्या बाजूनी वगैरे, अगदी घाणेरडे चाळे करत होते मुलींना। सासऱ्यांना माझ्या वरती ढकलून वगैरे दिलं, दोन्ही बाजूनी माझ्या बेडरूम मध्ये घुसले, स्वयंपाक खोलीत घुसले, मला घराच्या बाहेर काढून टाकलं सर्व। बरं, काय झालं, किती लोक होते ते आणि तुम्हाला कधी कळालं की आपल्या घराचं हे पाडकाम सुरू केलेलं आहे किंवा आपल्या घरामध्ये ते घुसले? घरामधून काय काय चोरीला गेलं असं काय दिसलंय तुम्हाला? त्यांनी आल्यानंतर आम्हाला आमच्याशी खूप घाणेरडं वर्तन केलं, जे की आत्ता मी बोलूही शकत नाही, एवढी मला खूप लाज आणि खूप हे होतंय। त्यांनी मुसलमान गुंड सगळे घुसवले। त्याच्यानंतर मला आणि माझी 13-14 वर्षाची जी भाची आहे त्याच्याशी खूप घाणेरडं कृत्य केलं, आम्हाला खूप घाण बोललेले आहेत। मी त्याच्यानंतर पोलिसात जाऊन तक्रार देखील दिली, तक्रारी अर्ज दाखवला त्यांना, तर ते म्हणाले आता आम्ही चौकशी करू, त्याच्यानंतर FIR दाखल करू, त्याच्याशिवाय आम्ही FIR दाखल करणार नाही। मी 100 नंबरवरती फोनसुद्धा केला त्या परिस्थितीत, पण त्यांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांनी नुसता तमाशा बघायचं काम केलं। मी त्या लोकांची नावं मला माहीत नाही, ते कोण आहेत काहीच माहीत नाही। मी त्यांचे व्हिडिओ काढत होती, जे 3 स्टार ऑफिसर आहे संदीप चव्हाण, त्यांनी माझा फोन घेतला, मला कानाखाली मारला, माझं आत्ताही दुखतं इथे। त्यांनी माझा मोबाईल खेचून त्यातले सगळे व्हिडिओ फोटो डिलीट केले आणि पोलिसांनी हे सगळं केलं? पोलिसांनी केलेलं आहे। आणि मला म्हणाले तिथे चौकीत आल्यावर परमार साहेबांच्या पाया पडायचं की आमचं चुकलं, आम्ही निघतो इथून, आम्ही काहीच करू शकत नाही असं म्हणाले, आम्हाला माफ करा म्हणाले, असं म्हणाले। चौकीत आल्यावर परमार साहेबांच्या पाया पडायचं। अच्छा, असं हे पोलिसांनी तुम्हाला सांगितलं त्यावेळी? आणि आमचं सगळं घर पाडलं। वडील आजारी आहेत, ते वरती आहेत, त्यांचं काहीच नाही। त्यांना म्हणतो आम्ही थांबा, तुमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे का काय आहे, काहीच नाही सांगितलं त्यांनी। आणि पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होती। अच्छा, धनंजय सहकार्य नावाचं काही केलेलं नाही पोलिसांनी। बरोबर। आणि काल आम्ही चौकीला संदीप चव्हाण नाही, सुरेश कदम करून जे AP आहेत पोलीस पौड स्टेशनचे, त्यांनी काल फोन करून मला चौकशीसाठी बोलवलं होतं। मी आणि माझी भाची चौकशीसाठी गेलो असता ते म्हणाले तुम्ही ससूनला जा, तिथे तुमचं जे काय असेल ते टेस्ट वगैरे मेडिकल करून या। त्यांना म्हटलं सर आमचं पहिल्यांदाच आहे, आम्हाला असले अनुभव नाही आहे, आम्हाला मदत करा। तर ते मला म्हणतात की आमचं सुद्धा पहिल्यांदाच आहे, आम्हाला काहीच अनुभव नाही आहे। हे 3 स्टार ऑफिसर कशासाठी झाले मग? यांना जर काहीच अनुभव, काहीच कायदेशीर प्रोसेस माहीत नाही। धनंजय देसाई यांची बहीण सुद्धा आहे, तुम्ही आता घरामध्ये पाहिलं की अशा पद्धतीने हा सगळं केलं गेलंय, घरामधून काही चोरीला गेलंय का? कारण का कार्यकर्त्यांकडून आरोप आहे किंवा घरामधून ते जे काही व्हिडिओज पाहायला मिळत आहेत की काही ना काहीतरी घेऊन जात आहेत, आणि हे सगळे लोक कोण होते, कशासाठी हे सगळे बाउन्सर्स आले होते? आता हे षडयंत्र आणि हे जे प्लॅनिंग केलंय हे काहीतरी चोरण्यासाठी कुठल्या तरी मोठ्या हेतूनीच केलेलं आहे यांनी। आणि घरातून बरंचसं चांदी, सोनं आणि कागदपत्र अख्खं गायब आहे। इव्हन जे लोक आलेली त्यांनी घरातले शेंगदाणे, आंब्याचा रस, घरातलं सगळं सामान चोरीला, नवीन कपडे आणलेले सगळं चोरलेलं आहे। आता मला असं म्हणायचं आहे की पौड पोलीस स्टेशनचा तर त्रिवार धिक्कार आहे। इकडे पोलीस असताना हे सगळं झालेलं आहे आणि पोलीस जर दिवाणी न्यायालयात हे सगळं चालू असेल, भाईंचं जर कोर्टात असेल, तर पौड पोलीस स्टेशन कोर्टाला जुमानत नाही, हे पौड पोलीस स्टेशननी कोर्टात सांगावं। बरोबर आहे ना? कारण त्यांनी जर कोर्टात चालू असताना जर परमार पोलिसांना विकत घेऊ शकतो, उद्या अंबानीला घेईल परमार, पण परमारचे गुलाम पोलिसांनी बनावा, आम्ही नाही बनणार आहे। आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आणि पौड पोलीस स्टेशनला आम्ही पूर्ण जबाबदार, पहिलं पौड, कदम आणि चव्हाण
हे जे आहेत यांची पहिली सखोल चौकशी झाली पाहिजे. यांना कुणी हे कार्य करायला लावलंय, परमारला सपोर्ट कुणाचा आहे, कोणी माणूस असं कुणाचं घर तोडू शकत नाही. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आहे हे कायदेशीर आहे, कोर्टात आहे ना. मग कोणी असं हे, आणि हा भॅड हल्ला, हा छक्क्यांचा हल्ला आहे. जे घरामध्ये बायका 2 असताना त्यांच्यावर मुलींच्या छातीला हात लावणं, यांच्या काय आया बिन छातीच्या आहेत का? मुसलमान घेऊनच कसे आले? जर माहिती आहे की हा धर्म हिंदू ह्याच्या धनंजय भाईंचा बंगला आहे हा, तर मुसलमान कसे आणले इकडे? म्हणजे हा परमारच्या षडयंत्रामध्ये याला सपोर्टर कोण आहे याची पहिली परमार हा शुल्लक आहे, तो एक प्यादा आहे. त्याला कोण मागे आहे आणि कोणाला किती रक्कम काय मिळणार आहे याची सखोल चौकशी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की गृहमंत्री पदी आहात आपण, याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात हा अन्याय नाही झाला पाहिजे. छत्रपतींचा महाराष्ट्र आहे ना हा. पण सगळं ठीक आहे. आता बाई इतके दिवस काम करतायत, अगदी विधानसभेला लोकसभेला स्टार प्रचारक म्हणून बाईंचा वापर केला गेला का? मग आता पोलीस यंत्रणा देखील मदत करत नाहीये, गुन्हा देखील दाखल होत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी असो किंवा एकनाथराव शिंदेंचं शिवसेना असो, हे प्रमुख सत्तेत येण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने महाराष्ट्र पिंजून काढले धनंजय देसाईंनी. प्रत्येकी जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, वाड्या, वस्ती. मग त्याची एवढी मोठी किंमत आज बहिणींना जर मोजावं लागत असेल तर सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेची काय स्थिती आहे? आणि यात वाईट काय वाटतं, कायदेशीर प्रक्रिया असते. कोणते घर, कुठली वस्तू, कोणतीही जमीन भूमी, एक न्यायालयाचा आदेश काय तर असलं पाहिजे. आणि हे पोलिसांच्या संरक्षणात होतं आहे. म्हणजे महाराष्ट्राचं हे काय चाललं आहे? मग आज आपण बिहारची स्थिती बघतो आहे, वेगवेगळ्या स्थितीमध्ये गुंडाराज महाराष्ट्रामध्ये वाढतो आहे का? आणि ह्याला कोण ह्याच्या पाठीमागे खतवणूक टाकतो आहे? ह्याला कोण आहे ह्याचा शोध लावलं पाहिजे. आणि अशांना मोका अंतर्गत त्यांच्यावर कठोरातलं कठोर शासन करून त्यांना शासन केलं पाहिजे. नाहीतर हिंदू राष्ट्र अर्थात हिंदू राष्ट्र सेना गप बसणार नाही. येत्या काळामध्ये वेळ प्रसंगी रस्त्यावरचे आंदोलन करून न्याय मागण्याची मी भूमिका करू. अगदी बरोबर आहे. खरं तर अशा पद्धतीने एखाद्याच्या घरामध्ये घुसणं आणि आपली JCP असतील किंवा आपले खाजगी बाउन्सर असतील ते घरामध्ये घुसणं आणि त्याच्या माध्यमातून पाडकाम करणं कितपत योग्य आहे? केवळ धनंजय देसाई यांचं घर आहे किंवा त्यांच्या पाठीमागे इतके कार्यकर्ते आहेत म्हणून हा विषय महत्त्वाचा नाही, तर उद्या एखाद्या सर्वसामान्यांच्या घरावरती देखील अशा पद्धतीने जर का एखाद्याने केलं तर मात्र पोलीस आणि प्रशासन बघ्याचीच भूमिका घेणार आहेत का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.